चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतोय आणि त्या चॅप्टरचं नाव असेल मसावी। बघा आता आपण हे मसावी म्हणजे काय ते आपण बघूया। काल आपण लसावी बघितले आणि मसावीला म्हणतात HCF, इंग्लिशमध्ये मसावीलाच HCF असे म्हणतात। काल आपण मित्रांनो लसावी चॅप्टर बघितलं, लसावीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। लसावी कसं आपण 5 सेकंदामध्ये काढत होतो तसंच मसावी पण तशा ट्रिकनुसार 10 सेकंदात किंवा 5 सेकंदात कसं काढता येईल, 2 अंकी असो 3 अंकी असो कितीही अंकी असो, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतून समजेल। ठीक आहे, फक्त त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आहे आणि व्हिडिओला लाईक करणं आहे, शेअर करणं आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत। ठीक आहे, आता बघा मसावी म्हणजे काय, तर मसावी शॉर्ट फॉर्म आहे, HCF शॉर्ट फॉर्म आहे। याचा पहिले आपण फुल फॉर्म समजून घेऊया। मसावी म्हणजे काय, मचा अर्थ आहे महत्तम, महत्तम काय महत्तम सामायिक, साचा अर्थ आहे सामायिक आणि वीचा अर्थ आहे विभाजक आणि HCFचा अर्थ आहे हायेस्ट कॉमन हे सर फॅक्टर म्हणजे काय तर भागाकार। आता बरोबर, आता बघा काय आहे याच्यामध्ये। आता आपल्याला सपोज विचारतात सर 12 आणि 24चा मसावी किती, असं प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतात। मग आपण त्यावेळेस काय करतो, आता हे बेस फक्त कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला पुढे ट्रिक सांगतो मी। ट्रिक कसं आहे, ट्रिक कसा 5 सेकंदामध्ये अप्लाय होईल आणि 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर काढता येईल हे सांगतो। ठीक आहे, आता बघा 12ला भाग जाणारी संख्या म्हणजे 12च्या मागे 12ला भाग जाणे, 12पेक्षा नाही, लसावी काय होतं 12च्या पाड्यातली म्हणजे 12 दूनी 24, 12 त्रिक 36 असं होतं। पण तसं नाही, याच्यात काय 12पेक्षा लहान म्हणजे मसावीचा अर्थ आहे की ही जी संख्या आहे या संख्यापेक्षा लहान संख्या असेल म्हणजे त्या संख्याला भाग जाईल अशी संख्या। म्हणजे 12ला काय 1ने भाग जातो सर, 2ने जातो सर, 3ने जातो, 4ने जातो, 5ने जातो का नाही सर, 6ने जातोय, 7ने जातो का नाही, 8ने जातो का नाही, 9ने नाही, 10ने नाही, 11ने नाही आणि शेवटी सर हे 12ने जातोय। म्हणजे 12ला भाग जाणारी संख्या 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 आहे आणि 12 आहे। एवढ्या संख्या आहेत, हे 12ने भाग जाते। मग आता काय 24ला भाग जाणारी संख्या 1ने जातोय, 2ला 24ला भाग जातोय, 3ला जातोय, हे 4ने जातोय, 5ने जात नाही सर, 6ने जातोय, त्याच्यानंतर 8ने जातोय, त्याच्यानंतर सर 10ने जातो का, 9ने जातो का नाही, 11ने, मग सर 12ने जातोय आणि मग सर शेवटी 24ने जातोय। बस 24ला भाग जाणाऱ्या संख्या आहेत ह्या, पाड्यात नाही बरं का, 24ला भाग जाणाऱ्या संख्या ह्या आहेत। आता याच्यात आता प्रश्न इथून सुरुवात होतो, प्रश्न आता समजून घ्या। आता याच्यात आपलं म्हटलं आपला सामायिक शब्द। आता दोघांमधला सामायिक शब्द कोणता, 1 आहे 1 आहे, 2 आहे 2 आहे, 3 आहे 3 आहे, 4 पण आहे, 6 पण आहे आणि सर 12 पण आहे। आता सर एवढे हे सर्व शब्द कॉमन इथे आहे, हा 8 सोडला ना तर हे सर्व इथे पण आहे। मग आता हा सामायिक शब्द कळाला आहे की आपल्याला सामायिक शब्द घ्यायचा आहे जो की दोघात येईल तो। मग तो कोणता सामायिक शब्द आहे, मला कोणता सामायिक शब्द घ्यायचा आहे। लसावीमध्ये काय घेत होतो आपण, लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक घेत होतो, म्हणजे दोघांमधला एक असं आपण तर आपण लसावी काढतो। आता याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये हा महत्तम आहे ना, हा सामायिक शब्द कळाला असेल। सामायिक म्हणजे याच्यात एवढे सामायिक आहेत। ठीक आहे, आता महत्तमचा अर्थ होतो मित्रांनो मोठा किंवा जास्त। जर गणितामध्ये मोठ्यात मोठा असा शब्द आला तर मसावी काढायचा आहे, जास्तीत जास्त शब्द आला तर मसावी काढायचे। आता महत्तम याच्यामधले जे सामायिक शब्द आहे ना, याच्यामधला मोठा शब्द आपल्याला घ्यायचा आहे आणि तो मग ह्या दोघांचा मसावी असेल। सांगा बरं याच्यामधला सर्वात मोठा शब्द कोणता आहे, तर सर्वात मोठा शब्द सर याच्यात सर 12 आहे, हे सर 12। म्हणजे 12 आणि 24चा मसावी किती आहे मग सर, तर 12 हे यांचा मसावी असेल, मग हे यांचा सर मसावी। समजलं, म्हणजे ह्या दोघांना भाग जाईल अशी संख्या आहे 12 आणि मोठ्यात मोठी अशी संख्या 6 पण आहे बरं का, 4 पण आहे, 3 पण आहे, 2 पण आहे, 1 पण आहे, पण आपल्याला मोठ्यात मोठी पाहिजे। महत्तम सामायिक विभाजक म्हणजे भाग जाणारी संख्या। ठीक आहे, आता हे तुम्हाला समजलं असेल।
चला, ही बेस कन्सेप्ट होती. कन्सेप्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगितली आहे की कन्सेप्ट अशी होती. आता याच्या पुढे तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसे विचारतात. सपोज आपण हेच घेऊ 12 आणि 24, बरोबर. आता 12 आणि 24चं आपल्याला विचारलं आहे. आता सर 12 आणि 24चा मसावी किती किंवा मसावी काढा असा आपल्याला जर प्रश्न आला तर आपल्याला परीक्षेत असा प्रश्न आपल्याला विचारतात. ठीक आहे, तर आपण कसं काढणार सर ते बघा. आता याच्यामध्ये काय आहे, 2 मेथड आहेत. एक आहे अवयव पद्धत आणि दुसरी असेल आपली ही शॉर्ट मेथड, बरोबर. हे शॉर्ट मेथडनुसार मी तुम्हाला सांगतो की कसं काढायचं आहे. शॉर्ट मेथड 2 लिहा, इथं 1 लिहा. म्हणजे ही पारंपरिक मेथड आहे आणि ही शॉर्ट मेथड, जे की पूर्ण मसावी चॅप्टर मी ह्या मेथडनं तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार आहे. ठीक आहे. आता बघा आपण अवयव पद्धतीनं आपण कसं काढतोय. आता सर 12 आहे आणि हे सर 24 आहे. मग अशी संख्या सांगायची सर की दोघांना भाग जाईल, जिथं जिथं फक्त दोघांना भाग जाईल. लसावीमध्ये काय होतं, शेवटी एक उरायला पाहिजे. पण मसावीत तशी कंडिशन नाही, दोघांना भाग गेलीच पाहिजे. किंवा जेवढ्या संख्या असतील 2पेक्षा जास्त तर सर्वांना भाग गेलीच पाहिजे. नाही गेला तर तिथेच थांबायचं आणि अवयवाचा गुणाकार करायचा आणि तोच आपला मसावी असतो. ठीक आहे. आता बघा, आता याच्यात बघा काय आहे. आता अशी संख्या आहे दोघांना भाग जाईल, तर हो सर 2 आहे. बेसक 12, बे1 बे, बे2 4. अजून कोणती संख्या आहे, तर हो सर 2 आहे. बे3 6 आणि बेसक 12. अजून कोणती संख्या 3 आणि 6, तर 3 आहे सर. 3 1 3 आणि 3 2 6. मग सर आता अजून भाग जातो का, तर हो अजून भाग. आता 2 आणि 1ला भाग जात नाही ना. मग आता इथेच थांबायचं आहे, दोघांना भाग जात नाही ना, इथे आपण थांबायचं आहे. आणि हे जे अवयव पडलेत हे अवयवाचा करायचा गुणाकार. म्हणजे काय सर 3 गुणिला 2 गुणिला 2, 3 2 6, 6 2 सर 12. म्हणजे 12 काय असेल मग तुमचा HCF, म्हणजे काय तर मसावी आहे मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला असं काढतात. पण ह्या पद्धतीनं आपण जाणार नाही. ही ओल्ड मेथड आहे, जुनी पद्धत आहे. ही मेथड सर्वांनाच माहिती आहे. ह्या मेथडसाठी, ही मेथड शिकण्यासाठी तुम्ही त्याला नाही, मी तुम्हाला काहीतरी वेगळं देणार आहे आणि 5 सेकंदामध्ये तुम्हाला सॉल्व्ह होईल अशी मेथड तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. चल आता हा बघा. आता हा प्रश्न काय, आता काय आहे आपल्या मेथडकडे येऊ. आता हे सोडून द्या, आता हे झालं ते गेलं. आता बघा ह्या मेथडवरती या. आता काय आहे सर 12 आणि 24 आहे. हे सर 24 आहे आणि हे सर 12 आहे. फक्त मित्रांनो यांची वजाबाकी करायची. 12 आणि 24 आणि 12 आहे ना, 24मधून 12 वजा करायचे, ती आपली मसावी निघेल. आता 4मधून सर 2 गेले, हे 2 उरले. आता 2मधून 1 गेला सर 1, म्हणजे 12 काय आपला मसावी. लागते मित्रांनो. किती सेकंद लागले मला सांगा. शिकतोय मसावी, करतोय वजाबाकी. फक्त मित्रांनो मेथड कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे काय आहे ते. फक्त वजाबाकी करा, उत्तर काढा. आता 2 होते, 2मध्ये कसं आपण असं केलं सर 3 आले तर कसं करणार, 4 आले तर कसं करणार, 5 आले तर. थांबा मित्रांनो, सर्व तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. 3 आले तर कसं करायचं, 4 आले तर कसं करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघावं लागेल. तुम्ही जर आत्ताच बघितलं, समजलं असेल, चला स्किप करून पुढे, तर तुम्हाला पुढे काही समजणार नाही. 3 आले तर कसं करा, 4 आले तर कसं करा, हे सर्व मी तुम्हाला सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बेस तुम्हाला समजला असेल, कन्सेप्ट तुम्हाला समजले असेल. जर तुम्हाला बेस आणि कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल तर ही सिरीज चालू आहे मित्रांनो PYQची. PYQवरती पोलीस भरतीमध्ये याच्यावरती कसे प्रश्न विचारतात ते बघणं गरजेचं आहे. आता चला, तर आपण पोलीस भरतीमध्ये कसे आपल्याला प्रश्न विचारतात ते आपण बघूया. चला आता बघा. आता वरती हेडिंग द्या, प्रकार नंबर 2 मसावी. ठीक आहे. आपण प्रकार 1 मध्ये लसावी शिकलो. आता प्रकार 2 मध्ये मसावी शिकूया. प्रकार 3 मध्ये पुढे, प्रकार 4 असं लसावीची ही पूर्ण लसावी बेसपासून ते लसावी मसावी हा चॅप्टर बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व तुमचं मी क्लिअर करतो आहे. चला आता बघा. आता पुढे आता काय आहे. आणि मित्रांनो ह्या व्हिडिओला जेवढं तुमचा प्रतिसाद असेल तेवढं मी जास्तीत जास्त व्हिडिओ आणणार बरं का. जर तुमचा प्रतिसाद तेवढा प्रमाणात नसेल तर मग मी व्हिडिओ बनवण्याचा विचार करेल. चला आता काय आहे 18 आणि 24चा आपल्याला विचारलं आहे मसावी. आता आपण सर काय करणार, जर आपल्याला 18 आणि 24चा मसावी विचार आहे आणि नागपूर 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. आता मित्रांनो आता काय करणार आहे, अवयव पद्धतीने आपण असंच जाणार.
हे सर 18 आहे आणि हे सर 24 आहे. बस चला सर काढा. मग काय आहे, अशी कोणती संख्या की दोघांना भाग जाईल? सर 2 आहे, हे बे नम 18, बे 1 बे, बे 2 4. मग सर 3 आहे, 3 त्रिक 9, 3 चूक 12. मग जातो का भाग? तर नाही. मग ह्या दोघांचा गुणाकार 3 दुनी सर हे 6. संपला विषय. आता 6 मसावी आला ना. आता आपल्या शॉर्ट ट्रिककडे या. आता आपण शॉर्ट ट्रिकनुसार कसं काढणार? ही आपली शॉर्ट ट्रिक किंवा शॉर्ट मेथड करा. ही शॉर्ट मेथड. चल आता शॉर्ट मेथडनुसार आपण कसं जाणार आहे बघा. आता 18 आणि 24चा मसावी विचारलं आहे तर किती आहे सर? सर हे 24 आहे आणि हे सर 18 आहे. बस 24मधून 18 वजा करा. किती होतात? तर सर 6 उरतात. मग 6 काय असेल आपला? 6 असेल आपला मसावी. किती वेळ लागतो मित्रांनो? हे तुम्हाला करायची गरज आहे का? अजिबात नाही. फक्त वजाबाकी करा. पुढे गणित तुमचं क्लिअर आहे. पुढे सर आता 2 संख्या आहेत. 3 संख्यांचं आलं तर सर कसं का ते सर्व सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धीर धरा. धीर सब्र का फल मिठा होतं असं म्हणतात ना. सब्र पकडा. सर्व काही गोष्टी क्लिअर होतील. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा बघा. आता 18, 12 व 18चा मसावी आपल्याला विचारलं आणि गडचिरोली 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय करणार आपण मित्रांनो? आता 12 आणि 18 आहे ना. बस आपण 18 करणार सर आणि त्याच्यातून 12 वजा करणार. ठीक आहे. हे 18 आहे आणि त्याच्यातून 12 वजा. हे सर 18 आहे आणि त्याच्यातून 12 वजा करणार. आता 18मधून 12 वजा केले किती उरतील? सर 6. मग 6 आपला काय असेल? तर 6 आपला सर मसावी आहे. उत्तर मित्रांनो ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि तुम्ही जर अवयव पद्धतीने काढत गेले तर हे 18 आणि मग हे सर 12. मग अशी संख्या सांगा भाग जाईल ती. मग सर कोणती संख्या आहे ती? तर हो सर 6 1 sin 2 12 sin 3 18. मग उत्तर काय आलं? 6. काही अवघड नाही मित्रांनो. फक्त ही कन्सेप्ट ही बेस बघा आणि ही सिरीज माझी पूर्ण क्लिअर बघा. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व क्लिअर होतात. चल आता बघा. आता हा पुढचा व्हिडिओ बघा. हा पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न क्रमांक 3 आहे. आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे. आता 48 आणि 72चा मसावी आपल्याला विचारलं आहे. आता प्रश्न आला हिंगोली 2023मध्ये. आता आपण काय करणार सर? हे सर 72 आहे आणि हे सर 48 आहे. बस आता फक्त वजाबाकी करा. आपलं उत्तर रेडी आहे. चल काय करणार आपण सर? आता 2मधून 8 जात नाही तर सर 12मधून 8 गेले. सर हे 4 हे एक परत दिलं. 4चं काय झालं? 5. 7मधून 5 गेले सर 2 म्हणजे 24 काय आपलं? तर 24 आहे सर आपला मसावी म्हणजे HCF आहे सर ऑप्शनमध्ये 24. तर हो सर ऑप्शन क्रमांक 24 आहे. तर काहीच अवघड नाही मित्रांनो. फक्त तुम्ही काय होतं आहे ते फक्त बघायचं आहे आणि गणित तुमचं उत्तर रेडी. याच्यासाठी फक्त मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत जर बघितलं तर कन्सेप्ट तुम्हाला समजून जाते. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. चल आता हा प्रश्न बघा. प्रश्न कोड आला आहे SRPF गट क्रमांक 8 2016मध्ये प्रश्न आलेला आहे. काय आहे? 1001 आहे आणि 910चा आपल्याला काय विचारलं आहे? तर मसावी. आपण काय करणार? फक्त 1000 हे सर 1 आहे आणि किती आहे सर? 910. बस वजाबाकी करा. जे उत्तर येईल हे आपलं असेल. आता मित्रांनो आता बघा काय आहे? 1मधून 0 गेला आहे. 1 0मधून 1 जातात का? 100मधून 91 गेले सर 9. म्हणजे आपलं उत्तर काय मग? 91 आहे. तर हो सर याच्यामध्ये कन्सेप्ट आहे बरं का मित्रांनो. तुम्हाला असं वाटत असेल की हे सर सरळ सरळ आहे. सरळ सरळ नाही. पुढे गणित आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट तुम्हाला पुढे सांगतो. एवढी साधी आणि सोपी ट्रिक नसतं. ट्रिकमध्ये काहीतरी कन्सेप्ट दडलेले असतात. मी तुम्हाला पहिले बेस तयार करतो आहे. एकदा तुमचा बेस तयार झाला की पुढे डिफिकल्टी आहे. त्याच्यामध्ये अजून वेगळ्या कन्सेप्ट आहेत. ते मग कशा सॉल्व करायच्या ते बघा. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघावा लागेल. ठीक आहे. आता 36 व 42चा मसावी किती? आता मला सांगा. 42 आपण काय करणार? हे 42मधून हे सर 36 वजा करणार. आता सर 2मधून 6 जातात का? तर नाही सर. मग काय करणार आपण? 12मधून 6 गेले किती उरतात? तर 6. 1 म्हणजे काय होतं? 0. म्हणजे आपला मसावी किती असेल मग सर? 6 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. प्रश्न कुठे आहे? सोलापूर 2019मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि सर्व प्रश्न मित्रांनो आलेले आहेत ते तुम्हाला मी देतो आहे. ते जे आलेले आहे ही सिरीजच PYQ आहे. PYQ सिरीज आपण चालू केली आहे. पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण सर्व टॉपिक सहित आपण आपल्या
चॅनलवरती घेतो आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला मित्रांनो ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चल आता हा बघा, आता याच्यात प्रश्न काय आहे. आता 42 व 56चा मसावी आपल्याला विचारला आहे. आता काय आहे आणि गडचिरोली 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता आपण काय करणार, हे सर 56 करणार आणि वजा हे सर 42 आहे. आता 6मधून सर 2 गेले, किती उरतात, 6मधून 2 गेल्यावरती सर 4. आता 5मधून 4 गेलेत, 5मधून 4 गेल्यावरती 1, म्हणजे आपलं काय उत्तर असेल 14 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 14 आपलं असेल मसावी, म्हणजे ही 14 आपला आहे आता मसावी. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहज एकदम फक्त गणित बघता एकदम बेसिक चॅप्टर आहे. हा बेसिक चॅप्टरमध्ये तुम्हाला समजलं असेल लसावी आणि मसावी आत्ता किती सोपं होतं आणि आपण आत्तापर्यंत कसं करत होतो. तर याच्यासाठी मित्रांनो हे फक्त लसावी मसावी चॅप्टर नाही, अख्खं पूर्ण गणित तुम्हाला याच मेथडनुसार मी टीच करणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपली ऑनलाईन बॅच पण आहे, ऑनलाईन बॅच पण परचेस तुम्ही करू शकता. त्या बॅचचा तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे फायदा होईल. चल आता पुढचा प्रश्न बघा. आत्ता मला सांगा, आता हा प्रश्न सांगा. प्रश्न आला आहे वाशिम 2011मध्ये. आता काय विचारलं, खालीलपैकी कोणत्या संख्या गटात मसावी 12 येतो. म्हणजे ह्या कोणत्या 2 संख्यांचा मसावी 12 आहे. आता कसं फाइंड आउट करणार सर. आता आपण डायरेक्ट फक्त बघा ना, फक्त फरक बघणार. यांचा फरक किती आहे, 60मधून जर 48 गेले तर 60मधून जर 48 गेले तर उरतात किती सर 12. म्हणजे काय असेल उत्तर हे. म्हणजे प्रश्न फक्त फिरवला आहे. आत्तापर्यंत आपल्याला काय 2 संख्या देत होते आणि आपल्याला मसावी काढत. आता मसावी दिलं आहे आणि ह्या 2 संख्या कोणत्या आहेत हे विचार. मग आता ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती नाही मग ते विद्यार्थी काय करतील, ते विद्यार्थी सरळ अवयव पद्धतीनं काढतील आणि पुढे जातील. पण तुम्हाला काढायची गरज आहे का, नाही. मग ह्या पद्धतीनं पेपर सेटरमध्ये पेपर कसा प्रश्न विचारतो हे आपल्याला PYQवरनं समजतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला परत म्हणजे नेहमी म्हणतो क्लासमध्ये की PYQचा जास्तीत जास्त ॲनालिसिस करा. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता बघा, आता हा प्रश्न, या प्रश्नामध्ये ट्रिक आहे. आता या प्रश्नामध्ये तुमची ट्रिक फसतं. आता ट्रिक कुठं फसतंय कुठं लागतंय, आत्तापर्यंत ट्रिक लागली, आता ट्रिक तुमची फसते. मग जिथं ट्रिक फसली तिथून कशी बाहेर काढायची हे मी तुम्हाला सांगतोय. आता बघा काय आहे, 130 आहे आणि 182 आहे. याचा मसावी आपल्याला विचारलं. मग आपण काय करणार सर, हे 182 आहे आणि हे सर 130 आहे. बस वजाबाकी करणार. 2मधून 0 गेले सर तर 2, 8मधून 3 गेले सर तर 5, 1मधून 1 गेला सर तर 0. आता सर मसावी किती असायला पाहिजे मग 52 आहे का सर ऑप्शनमध्ये 52, तर नाही. मग कसं सर, आता इथे कसं करायचं आहे सर. आत्ता वजाबाकी आली 52 आणि 52 ऑप्शनमध्ये नाही, मग कसं सॉल्व करायचं आहे हे सांगा. आता त्याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणते मित्रांनो, तुम्हाला म्हटलं आहे मी पहिलेच की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ट्रिक कुठं फसते हे मी तुम्हाला सांगतो आहे. आता बघा इथं ट्रिक आपली फसली आहे, पण कसं बघा, ट्रिक फसली आहे असं नाही की ट्रिक लागत नाही असं नाही, पण ट्रिकला थोडं इथं व्हेरीफाय करावं लागतं. आता बघा किती आहे 52 आहे. तर आपण काय करणार आता आपल्याकडे ऑप्शन असतात. आपल्या पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ परीक्षा आहे, ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे बरोबर. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन देतात 4. त्या ऑप्शनचा उपयोग आपल्याला इथं करावा लागतात ना. म्हणजे कसं, आता ह्या 52ला भाग जाणार किंवा 52पेक्षा लहान जर 52 असता तर 52 आपली मसावी झाली असती, पण 52 नाही. आता ऑप्शनमध्ये 52 नाही, तर 52ला भाग जाणारी जी संख्या असेल ती मसावी. आता सर आहे का 22ने 52ला जातो का भाग, तर नाही. 24ने तर सर नाही. 28ने नाही. 26ने तर हो सर 26ने जातो. 26 दुनी 52, म्हणजे आपला मसावी काय असेल मग, तर मसावी आहे सर आपला 52. आणि गडचिरोली 2023मध्ये आलेला प्रश्न मित्रांनो. त्याच्यासाठी मी तुम्हाला पहिलेच म्हणतो की प्रश्न व्यवस्थित बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. आता हे 2वरती चला, अजून 3चं येईल तर कसं होईल, 4चं येईल तर कसं होईल सर, ते सर्व फक्त मी तुम्हाला सांगतो आहे. फक्त व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील. आता बघा, आता हा 3चा आहे. आता याच्यामध्ये कसं करणार सर. आता बघा, आता काय आहे 8, 12, 16 यांचं आपल्याला विचारलं आहे मसावी. आता जर 3चं आलं तर कसं करायचं सर. 3चं आलं तर काहीच करायचं नाही, फक्त शेवटचे सर्वात मोठे 2 घ्यायचे, सर्वात मोठा आणि सेकंड लास्ट मोठा.
ठीक आहे. आता सर्वात मोठा कोणता आहे याच्यामध्ये, तर 16. आपण सर 16 घेतलं आणि त्याच्यानंतर सेकंड लास्ट तर 12. बस यांची वजाबाकी करायची. आज 16मधून 12 गेले तर सर 0 4. म्हणजे आता बघा 4 आहे का ऑप्शनमध्ये, तर हो सर. मग 4 आपलं काय असेल, 4 आहे आपला मसावी. हे 8चं काही नाही, 8 काही, फक्त शेवटचे 2 घ्यायचे, त्याच्यानुसार हे घ्यायचं. आता ही ट्रिक कुठं फसतं हे पण सांगतो आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठं कुठं ही ट्रिक फसतं आहे, मग जिथं जिथं फसतं तिथं वेगळं काय उपयोग आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे आपला लसावी काय असेल, मग मसावी काय असेल, तर मसावी आपला 4 आहे. आणि प्रश्नाला हिंगोली 2013मध्ये. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता काय विचारलं, 21, 15 आणि 40 यांचा मसावी आपल्याला विचारला. आता सांगा, आता प्रश्न कुठं आहे, तर गडचिरोली 2023मध्ये झालेला प्रश्न आहे. आता काय करायचं सर, आता बघा आपण काय करणार, आता सर्वात मोठी संख्या काय सर, 40 आणि त्याच्यापेक्षा लहान मग सेकंड म्हणजे 21 बरोबर. आता 40मधून 21 गेले तर उरतात किती सर, तर 19. आता सर 19 तर ऑप्शनमध्ये नाही ना, मग 19 ऑप्शनमध्ये नाही तर मी तुम्हाला काय सांगितलं, 19 ऑप्शनमध्ये ज्यावेळेस नसेल, हे जी आपली वजाबाकी केली ती जर ऑप्शनमध्ये नसेल तर याला भाग जाणारा ऑप्शन बघायचा आहे कोणता आहे. आता 19ला काय 40ने भाग जातो का नाही, 20ला नाही, 3ने तर नाही, म्हणजे काय असेल 1ने भाग जातो ना. म्हणजे ह्या तीनही संख्यांचा मसावी किती आहे मग, तर तीनही संख्यांचा मसावी आहे मग 1. हे ट्रिक असते मित्रांनो, ही मजा असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची. जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही अजून बघितला तर तुम्हाला अजून काहीतरी डेप्थ कन्सेप्ट तुम्हाला कळतील. ठीक आहे. चला, नाहीतर पहिले 2 4 5 7 प्रश्न बघितले की विद्यार्थी अरे हे तर सोपंच आहे, आम्हाला सर्व येते, चला पुढे चला पुढे. मग तेच म्हणतात ना, थोडं जे घेतं ना, थोडं घेतलं की मग ते अति होतं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. चला आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे, जालना पोलीस भरती 2019मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय आहे सर, आता 120, 300, 105 यांचा मसावी किती. आता जर तुम्हाला जमत नसेल तर मग ही मेथड तर ऑल्ड आहेच ना. हे सर 300 आणि हे सर हे 105. मग सर चला काढायची, ही मेथड काढायची. आपण या मेथडचा उपयोग करणार का, अजिबात नाही, अजिबात या मेथडचा उपयोग तुम्हाला करता कामा नये. ठीक आहे. आता काय आहे, 120 आहे, 300 आहे आणि 105 आहे. मग आता काय करणार, सर्वात मोठी संख्या सर, तर सर्वात मोठी संख्या सर 300 आहे. त्याच्यानंतर मोठी सर, तर त्यांच्या मोठीनंतर सर 120 आहे. बस वजाबाकी करा. 0मधून 0 गेला तर 0, 10मधून 2 गेला सर तर सर 8, परत 1 दिले. आता 3मधून 2 गेला सर तर 1, म्हणजे 180 आपलं काय असेल मसावी आहे सर. असं ऑप्शनमध्ये सर, ऑप्शनमध्ये नाही. आणि पेपर सेटरनी बघा, आत्ता पेपर सेटरने काय केलं तुमच्यासोबत बघा. आता पेपर सेटरनी यापैकी नाही पण दिलं आहे. आता काही विद्यार्थी काय करतील, सरांनी हे ट्रिक सांगितलं 180 180 नाही, मग यापैकी नाही टिक करतील आणि पुढे जातील आणि उत्तर चुकलं आणि मग म्हणतील सर तुम्ही शिकवलं होतं तसं ते तर चुकीचं आहे, 180 तर नाही. मग त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला ती बोंब होत नाही. मग आता काय करायचं आहे, आता सर 180 आहे, मी तुम्हाला हे पण सांगितलं 180ला कोणाने भाग जातो, सर 25ने जातो का, तर नाही. सर 10ने जातो का, तर हो जातो. सर 15ने जातो का, तर हो. आत्ता बघा बरं का, आत्ता बघा मजा खरी इथे आहे. सर 10ने बी जातो, 15ने बी जातो आणि यापैकी पण ऑप्शनमध्ये आहे. तर सर आम्ही आत्ता काय करायचं आहे, आत्ता बघा यापैकी नाही, आता काय करायचं, 10ने जातो 15 जातो, हा तर ऑप्शन नाही गेला, मग हा गेला, कारण हे दोन्ही भाग जातोय ना. ऑप्शनमध्ये पेपर सेटरने जे दिलं ते ऑप्शनसोबतच जायचं आहे आपण. मग आता 10ने जातो 15 जातो, आपण काय बघतोय, आपण बघतोय मसावी. आता मसावीचा अर्थ काय आहे सर, मसावीचा अर्थ आहे मोठी संख्या. मोठी संख्या मी तुम्हाला सांगितलं ना, महत्तमचा अर्थ काय, मोठी संख्या किंवा जास्त संख्या. मग मोठी संख्या कोणती आहे मला सांगा, 10 आहे की 15 आहे, तर मोठी संख्या सर 15 आहे. माझं उत्तर काय असेल 15, म्हणजे माझं उत्तर आहे मग 15. तर हे ट्रिक आहे मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर ही मजा आहे आणि ह्या कन्सेप्ट तुम्हाला मग कळतात, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होत नाही. नाहीतर 4 5 2 3 प्रश्न बघितले मग ते कळतात आणि पुढे मग काही कन्सेप्ट आली की मग गोंधळ होतो. ठीक आहे. चला आता पुढे चला. आता तुमचं गोंधळ होणार नाही, तुमचं कन्सेप्ट क्लिअर होते. आता हा प्रश्न बघा काय आहे, नागपूर 2023मध्ये आला प्रश्न आहे, 24 72 96 यांचा मसावी किती. आता बघा काय आहे, सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर 96, त्याच्यानंतर सर 72, मग हे 72 बस वजा करा. आता 6मधून 2 गेले किती सर
4, 9मधून 7 गेला सर तर 2. मग आता 24 आहे का, तर हो सर. मग 24 आपलं काय असेल, मग मसावी. 24 आपला मसावी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. अशा प्रकारे मित्रांनो आपण कसाही प्रश्न आला तर त्या प्रश्नाला टॅकल करू शकतो. ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे. चल आता सोलापूर 2018मध्ये आला प्रश्न आहे. आता किती आहे, 60, 12 आणि 36 यांचा मसावी आपल्याला विचारलं. आपण सर्वात मोठी संख्या कोणती आहे सर, तर 60. त्याच्यानंतरची मोठी सर तर 36. बस वजा करा. आता 0मधून 6 जातात का सर, तर नाही. मग आपण काय करणार, 10. 10मधून 6 गेले तसं 4, 1 परत दिलं आहे, म्हणजे किती असेल, 6मधून 4 गेलं 2 ना, 24. म्हणजे आपला मसावी किती आहे, 24. तसं 24 ऑप्शनमध्ये नाही आहे. मग 24 ऑप्शनमध्ये नाही आहे तर मग आपण काय करणार, 24ला भाग जाणारी संख्या कोणती ऑप्शनमध्ये ते बघा. आता हे सर तीनही 24पेक्षा मोठे आहेत, म्हणजे हे तीनही नाही, म्हणजे 12 आहे ना, म्हणजे 12 असेल आपलं उत्तर. समजतं मित्रांनो, म्हणजे काय करतं आहे, काय कन्सेप्ट आहे. जे 2ची कन्सेप्ट वेगळी होती, 3 आलं तर कसं आहे, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आले तर कसं करायचं आहे, त्याच्यापेक्षा हे ऑप्शन नसेल तर कसं करायचं आहे, काय जायचं आहे, हे सर्व बेस कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे. चल आता याच्या पुढे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला व्यवस्थित तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही. लसावी मसावी म्हणजे आयुष्यभरासाठी तुमचं जोपर्यंत पोस्ट निघत तोपर्यंत मग दुसरा व्हिडिओ काहीच करायची गरज नाही. हा फक्त व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे. चल आता 48, 60 आणि 72चा मसावी आपल्याला विचारलं आहे. आता पिंपरी चिंचवड 2019मध्ये आला प्रश्न आहे. आता काय सर्वात मोठी संख्या काय सर, तर सर्वात मोठी संख्या सर 72 आहे. त्याच्यानंतर सर आहे 60. बस आता वजा करा, 2 राहील 1 राहील, म्हणजे काय आहे सर, तर 12. आता मला सांगा ही 12 आहे, म्हणजे आता 12 आपलं उत्तर असेल, आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर 12 आपलं उत्तर, 3 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहज आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण गणिताला सॉल्व करू शकतो. काहीच अवघड नाही. लसावी आणि मसावी काही विचारलं तर अवघ्या तुम्हाला 5 सेकंदामध्ये किंवा 5 ते 10 सेकंदामध्ये तुम्हाला गणित सॉल्व होईल, म्हणजे होईल. लसावी मसावी. आणि अशी कोणती प्रश्नपत्रिका नाही की त्याच्यात लसावी आणि मसावी प्रश्न नाही. ठीक आहे. लसावी मसावीवरती प्रश्न येतात आणि एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काल एक व्हिडिओ अपलोड केला होता लसावीचा, आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता हा मसावी असेल आणि उद्या प्रकार नंबर 3 असेल. प्रकार 3 आणि 4 उद्याच्या व्हिडिओमध्ये अपलोड करू आपण. सर्व स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक प्रकार सर्व तुम्हाला सिक्वेन्सनुसार मी घेणार आहे. फक्त त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या चॅनलविषयी माहिती सांगत चला. जर तुम्हाला तुमच्या मित्रांचा फायदा करून घ्यायचा असेल तर. आता बघा, आता याच्यात प्रश्न काय, कोल्हापूर 2023मध्ये आला प्रश्न आहे. आता 108, 288 आणि 360चा आपल्याला काय विचारलं आहे, मसावी. आता सर्वात मोठी संख्या काय सर 360 आहे. त्याच्यानंतर सर 288 आहे. बस आता वजाबाकी करा. 0मधून सर 8 जातात का, तर सर नाही. मग 10मधून 8 गेले सर, हे 2, हे 1 परत दिलं आहे, म्हणजे 9 झालं. आता सर 16मधून 9 गेले तर उरतात किती सर 7, हे 1 परत, म्हणजे काय सर 0. आता मला सांग मित्रांनो 72. आता 72 ऑप्शनमध्ये आहे का, तर नाही. 72ला भाग जाणारी संख्या कोणती आहे. आता 72ला भाग जाणारी सर 18 आहे, 12 आहे आणि 36 पण आहे, 19 नाही, म्हणजे 19 आपलं गेलं. आता सर 72 ह्या तिन्ही संख्येने भाग जातो. मग मी उत्तर काय देणार, उत्तर काय, मसावीचा अर्थ काय आहे, मसावीचा अर्थ काय आहे, मोठी संख्या म्हणजे महत्तम संख्या. महत्तम संख्या याच्यामध्ये सांगा 12 आहे, 18 आहे की 36 आहे, तर सर 36 आहे. मग 36 काय असेल माझं, तर 36 असेल माझं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहज लसावी मसावीवरती कोणताही प्रश्न आला तर आपण त्या प्रश्नाला टॅकल करू शकतो. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. चला आता बघा 48, 84 आणि 108 आहे. तर सर हे सर्वात मोठी 108 आहे आणि मग सर हे 84 आहे. आता फक्त वजाबाकी करा. आता काय असेल बघा, आता 8मधून 4 गेले तर सर 4, 10मधून 8 गेले तर सर 2, म्हणजे उत्तर काय असेल आपलं 24. पण आता बघा मित्रांनो 24 आहे. आता 24च्या पाड्यात 84 येतं का, तर नाही. 24च्या पाड्यात 84 येत नाही ना. तर 24च्या पाड्यात हे पण, आता हे प्रकार थोडं वेगळं आहे अजून, हा गणित थोडा वेगळा. आता 24च्या पाड्यात 84 येत नाही. मग 24च्या पाड्यात जर 84 येत नाही, मग 24 आपला मसावी नाही आहे.
म्हणजे 24 आपला मसावी नाही. मग आत्ता मला सांगा, आता आपल्याकडे ऑप्शन काय राहिले, 24ला भाग 6ने जातो आहे, 12ने जातो आहे. मग मोठी संख्या कोणती याच्यातली, तर सर 12. मग 12 आपलं असेल मसावी. मसावी आपली असेल 12 आणि 12ला बघा 48ला भाग जातो, 84ला जातो आणि 108ला पण जातो. बरोबर, म्हणजे आपला भाग आहे 12 आहे आपला मसावी. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकतो. लसावी मसावी एकदम सोपा टॉपिक आहे. मी पूर्ण समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. चांगल्यात चांगल्या शॉर्ट ते शॉर्ट कमी वेळ तुम्हाला सॉल्व करता येईल अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. जर मित्रांनो ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण तुमच्या सपोर्टशिवाय काही होऊ शकत नाही. तुम्ही या व्हिडिओला जेवढं जास्तीत जास्त भरभरून प्रतिसाद देसाल तेवढं जास्तीत जास्त मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. मी माझं पूर्ण एफर्ट तिथे मग लावेल. ठीक आहे, चला इथेच आपण थांबूया. उद्या प्रकार नंबर 3 घेऊन येतो. आणि आता रेग्युलर व्हिडिओ मी टाकणार आहे मित्रांनो. एकही दिवस असं नसेल की त्याच्यात मी व्हिडिओ टाकलेला नाही. संध्याकाळी 7 वाजता दररोज संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड होईल म्हणजे होईल. ठीक आहे, चला थांबूया इथेच.